नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण वजन कमी करण्यासाठी करावायचा आहार या विषयात थोडक्यात बोलणार आहोत। आता वजन कमी करणं हे आयुर्वेदात अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे। आता वजन कमी करताना कुठल्याही प्रोटीन शेक, कुठल्याही पॅक फूडचं जे तयार डाएट असतं ते घेण्याची अजिबात आवश्यकता नसते। फक्त आहार आणि व्यायाम आणि योग्य निद्रा ह्या तिन्हींची जर जोड व्यवस्थित जर दिली तर तुमचं हे वाढलेलं वजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कमी करू शकतो। हे झालेलं वजन कमी हे सातत्याने तेवढ्याच लेवलला ठेवता येतं। हे डाएट फक्त पाळावं लागतं। डाएट म्हणजे काय, जर जे डाएट जे तुम्हाला आयुष्यभर पाळता येईल त्याला आयुर्वेदामध्ये असं पथ्यकर आहार असं म्हटलेलं आहे। आता पथ्यकर आहार हा कशा पद्धतीचा असावा, तर सकाळी उठल्यानंतर जो आपण चहा घेतो तो चहा घ्यावा, परंतु त्या चहामधली साखर जर तुम्ही बंद केली, पूर्णतः बंद जर केली तर त्याचा वजन कमी करण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। हा चहा सकाळी आणि सायंकाळी 2 वेळा घेण्यास अजिबात हरकत नाहीये, परंतु त्याच्यात साखर ही पूर्णतः बंद करावी। दुसरं, जे आपण नाश्त्याला पोहे खातो, इडली खातो, उपमा खातो, असे वेगवेगळ्या पदार्थांचं जे सेवन करत असतो त्या पदार्थांच्या ऐवजी जर आपण सकाळ सकाळी भाताची पेज जर घेतली, आता ही भाताची पेज कशी असते तर 2 चमचे धुतलेले तांदूळ घ्यायचे असतात, 2 ग्लास पाणी घ्यायचं असतं आणि छोट्या मंदाग्नीवरती त्या भाताला ठेवून 2 ग्लासचं 1 ग्लास झालेपर्यंत उकळावं आणि नंतर तो गाळून घेतलेला पेज असते, ती गाळून घेतलेली पेज सकाळी तुम्ही नाश्त्याच्या वेळेस जर घेतली तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। हे भाताची पेज शरीराला अतिशय उपयुक्त असते। त्यांनी रसधातू अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत राहतो, इतर धातूंचं पोषण व्हायला त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत होत असते। त्यामुळे भाताची पेज ही तुम्ही सकाळी नाश्त्याला घ्यायला पाहिजे। दुपारचं जेवण, शक्यतो दुपारचं जेवण 10 ते 12च्या दरम्यान जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही जर चपाती खात असाल तर चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी घेतली, एखादी फळभाजी घेतली, एखादं वरण घेतलं, एखादी पालेभाजी घेतली, थोडासा भात जर घेत असाल तर तो भात कुकरमध्ये न केलेला पातेल्यामध्ये जर शिजवून केलेला भात जर तुम्ही थोड्या प्रमाणात जर घेतला तर त्याचा फार काही त्रासदायक वजन वाढण्यासाठी होत नाही। त्याचबरोबर कोशिंबिरीचं सुद्धा सेवन आपल्या ताटामध्ये असावं, परंतु हे सगळं जे पदार्थ घेणार आहोत ते समतोल प्रमाणात, म्हणजे आपल्या आगनीनुसार, आपल्या पचनशक्तीनुसार, आपल्या शरीराच्या फिजिकल स्ट्रेंथनुसार घ्यायला पाहिजे। परंतु हा समतोल आहार सकाळी तुम्ही निश्चितपणे जर घेतला तर काही वजन वाढणार नाही। हे दुपारचं जेवण घेतल्यानंतर तो तुम्हाला संध्याकाळी सायंकाळी जर भूक लागली तर अर्धा कप चहा घ्यावा। त्याचबरोबर साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, राजगिऱ्याच्या लाह्या ह्याचं सुद्धा सेवन करता येतं। परंतु ह्या लाह्यांचं सेवन करताना त्यामध्ये फरसाणाच टाकलाय, कुठंतरी भेळसारखाच पदार्थ तयार केलाय आणि अशा पदार्थांचं जर सेवन केलं तर त्या लाह्यांना काही सुद्धा अर्थ राहत नाही। लाह्या ह्या पौष्टिक असतात, परंतु त्या लाह्या फक्त प्लेन घ्याव्या, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही पदार्थ न घातला घ्यावा। आता हे लाह्या घेतल्यानंतर सायंकाळचं जे जेवण आहे तर ते हलक्या स्वरूपात घ्यावं, म्हणजे फक्त तुम्हाला एखाद्या फळभाजीचं सूप किंवा पालेभाज्याचं सूप जर घेऊन तुमची भूक निभावली तर ठीक आहे, परंतु ह्या सूप घेऊन सुद्धा तुमची भूक जास्त लागत असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धी भाकरी ज्वारीची आणि एखादी फळभाजी जरी घेतली तरी सुद्धा वजन हे चांगल्या पद्धतीने नियंत्रित राहू शकतं। ह्या प्रकारचा तुम्ही आहार घ्यावा। त्याचबरोबर तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व्यायाम आणि योग्य निद्रा जर घेतली तर तुमचं वाढलेलं वजन हे नक्की आपल्याला 100% कमी करता येतं आणि हे कमी झालेलं वजन अगदी नियंत्रित राहून परत ते वाढत नाही। धन्यवाद।